नमस्कार. सर्वप्रथम साळकाई समिष्टीच्या सर्व आयोजकांचे आभार मानतो. खरं तर 5 दिवसापूर्वी कार्यक्रमाची पत्रिका जेव्हा व्हायरल झाली, खूप लोकांपर्यंत पोहोचली, तर खूप लोकांच्या डोक्यात एक प्रश्न होता की साळकाई समिष्टीचा कार्यक्रम हा कला, संगीत, चर्चा, नाटक यांच्या संदर्भात असतो, चित्रपटाच्या संदर्भात असतो. हे ब्लड बँक मॅनेजमेंटच्या हे मध्येच कुठून कसं काय आलंय? तर मला इथेच आपल्या सर्वांना सांगावंसं वाटेल की समिष्टीचा मुळात अर्थच समुदाय आहे, की या समुदायासाठी सारं आहे. आणि या समुदायासाठी ज्यावेळी या वर्षीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली, वैभवशाह दादांनी मला पुढच्या 5 मिनिटांमध्ये फोन केला होता की या वर्षी तुला यावंच लागेल. मागच्या 4 वर्षामध्ये समिष्टीचा कार्यक्रम ज्यावेळी घोषित व्हायचा त्या प्रत्येक वेळी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचो. यावेळी वैभवदादा बोलला, यावेळी हृदयाचं औषध घे समिष्टीला येऊन आणि नंतर काय तुझं आहे ते तिकडे लीलावतीमध्ये जाऊन कर. खूप लोकांना असा प्रश्न पडलाय की ब्लड बँक मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? हा माणूस व्हीलचेअरवर बसलाय, आता हा इथे ब्लड बँक मॅनेजमेंटच्या संदर्भात काय बोलणार आहे? तर 2010 साली अपघात झाला. अपघातात 26 असलेलं वय क्षणामध्ये शून्य झालं. लीलावती हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये पुढचे 6 महिने व्हेंटिलेटरवर श्वास धरून ठेवला. 13 सर्जरीजचे टाके टॅटू सारखे अंगावर घेतले. छातीपासून पायापर्यंत प्लॅस्टिक सर्जरीचा एखाद्या देशाचा नकाशा दिसावा असं सगळं प्लॅस्टिक सर्जरीचं जाळं आहे. युरिन कॅथेटर 5 वर्ष वागवला, 6 वर्ष कोलोस्टॉमी घेऊन वावरलो. 123 वेळा ऑपरेशन थिएटर सारख्या थंड प्रदेशाला भेट देऊन आलो. पण या सगळ्यांमध्ये, या सगळ्या उपचारांमध्ये जे रक्त मला पुरवलं गेलं, त्या रक्ताच्या संदर्भात जी काही आजूबाजूची हालचाल झाली ती खरं तर इथल्या एका सामाजिक जाणीवेला एक नवी दिशा देणारी होती. ऍक्सिडेंट झाल्यानंतर 3 महिन्यांनी डॉक्टरांनी आईबाबांना सांगितलं की याला 100 बाटल्या रक्त हे आपल्याला द्यावं लागेल. कदाचित तुम्हाला ऐकून असं वाटेल की 100 बाटल्या रक्त एखाद्या पेशंटला दिलेलं आजपर्यंत आम्ही ऐकलं नाही. पण मी बसलो, माझा देह, माझं शरीर हे बाहेरून घेतलेल्या लोकांच्या 100 रक्तांचं हे उपकार आहेत, म्हणून आज आपण सारे इथे समिष्टीला मला ऐकताय. 1 वर्षानंतर जेव्हा घरी आलो तेव्हा बाबांनी त्या 100 लोकांची नावं दाखवली. त्याच्यामध्ये माझ्या ओळखीचे फक्त 30 लोक होते. बाकी 70 माणसं कोण होती हे आजपर्यंत मला माहित नाही. आणि मग 2012 साली असा विचार केला की या समाजाने डोळे झाकून मला काहीतरी दिले, म्हणून मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि 2012 साली हेल्पिंग हँड्स फॉर ब्लड या नावाखाली रक्तदानाची मोहीम नाही तर खऱ्या अर्थाने एक चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. सध्या महाराष्ट्रातलं, देशातलं चित्र हे रेडिशन, लिहिणाऱ्या हातांचे खून होतात, हत्या होतात. मला असं वाटतं की आपण आपले हात एका अशा समाजासाठी वापरूया की त्या हाताने रक्त देऊन जिथे खून होतात, ज्यांच्याकडून केले जातात, त्या लोकांना सांगूया की तुम्ही एक वेगळी रक्ताची जी काही तुमची क्रांती नाही म्हणता येणार, त्यांना क्रांतीचा शब्दही माहीत नसेल, जी काही रक्ताचा सगळा तुम्ही कल्लोळ चाललाय, एका बाजूला आम्हीही आहोत की ज्या बुद्धाने आम्हाला माणुसकी शिकवली, ज्या बुद्धाने आम्हाला करुणा शिकवली, आम्ही ते बुद्धाचे लाखो हजारो हात घेऊन आम्ही इथल्या समाजासाठी काम करतोय. आणि 2012 पासून आजपर्यंत या सगळ्या रक्तदानाच्या चळवळीमध्ये काम करतोय. सुरुवातीला याच्यामध्ये मी एकटा असताना विचार केला की हे आपल्याकडून पेलवलं जाणार नाही, कारण इतकं गढूळ आहे, तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही की मल्ल्याची तर फिगर काहीच नाहीये. रक्तदानाचा घोटाळा जेव्हा बाहेर पडेल
तेव्हा लोकांचे आकडे आपल्याला कॅल्क्युलेटरच्या त्या शून्यामध्येही बसणार नाही. ही आत्ताची महाराष्ट्रातली भारतातली परिस्थिती आहे. जाती धर्माच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होतात की जाती अंत होतोय, जात धर्म आता कुठे मानला जात नाही. मागच्या 7 वर्षाचा अनुभव आहे. मला खूप फोन असे आले की आम्हाला अमुक अमुक जातीचा रक्तदाताच पाहिजे. मग त्या दिवशी जो फोन आला पहिला, ज्या अशा अर्थाचा जेव्हा पहिला फोन आला, त्यावेळी असं वाटलं की ही फक्त रक्तदाते उभे करण्याची चळवळ नाहीये. आपल्याला फक्त रक्त देणारा उभा करायचं नाहीये, तर आपल्याला माणूस उभा करायचा. आणि 2013ला ही एक चळवळ एका वेगळ्या दिशेने सुरू झाली. ज्या व्यक्तीचा फोन आला की अमुक अमुक जातीचा रक्तदाता मला पाहिजे, मी त्याला सांगितलं की काका, तुमच्यापर्यंत तुमचा रक्तदाता पोहोचणार, फक्त तुम्हाला रक्तदाता कोण आहे हे तुम्हाला कळणार नाही. ते म्हटले ठीक आहे, काही काळजी नको. रक्तदाता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्या रुग्णाला जे काही रक्त लागत होतं त्या रक्त त्यांना दिलं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी मी त्या काकांना फोन करून सांगितलं की तुम्हाला रक्त दिलेला माणूस हा तुमच्या वैचारिक कट्टरतेचा विरोधक आहे. आता तुम्हाला जर तुमच्या पेशंटच्या अंगातलं रक्त काढून घ्यायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. नंतर घरी जाऊन त्यांनी कशी त्यांची शुद्धीकरण केलं असेल, शुद्धीकरण ते त्यांचं सांगणं. 2012 पासून आज 2019 महाराष्ट्रातल्या जवळपास 2000हून जास्त रुग्णांसाठी आपण मोफत रक्तदाते दिले. एकाही माणसाकडून आजपर्यंत 1 रुपयाही घेतलेला नाही, यापुढेही घेणार नाही. कारण ही चळवळ कोणती संस्थात्मक नाहीये, याचा कोणी मालक नाहीये, अध्यक्ष नाहीये, सेक्रेटरी नाहीये. त्याच्यामुळे हे कुठे मला सादर करून याचा अनुदान वगैरे काही घेण्याचा प्रश्नच नाही. परंतु या प्रक्रियेमध्ये प्रकर्षाने जसं जसं या चळवळीमध्ये काम करताना असं जाणवायला लागलं की जी कष्टकरी लोक आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांचा रोजंदारीचा दिवसावर जे काय काम करतात, त्यांच्या रोजंदारीचा जो प्रश्न आहे, ती लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि हॉस्पिटल त्यांना एक चिठ्ठी लिहून देतं की रक्त घेऊन या, त्या माणसांना आजही असं वाटतं की मिथुन चक्रवर्तीच्या पिक्चरमध्ये जसं असायचं की या बाजूला एक पेशंट झोपलाय, या बाजूला रक्त देणारा झोपलाय, त्याच्या हातातून ती रक्ताची वायर जाते आणि याच्या हातात जाते. इतकं अशिक्षितपणा आजही महाराष्ट्रामध्ये आहे. डिजिटल शौचालय सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ते मला माहित नाही की तिथून कुठून काय जातं आणि कुठून काय येतं. 104 नंबर सरकारचा काहीतरी रक्त मिळायचं असं काहीतरी आहे. म्हणजे मला तरी मागच्या 7 वर्षामध्ये 104ची काय नंबर गरज नाही लागली. कदाचित 104ला पुढे माझ्या मोबाईलची गरज लागेल, कदाचित असंही असेल. खरं तर रक्त आणि रक्तदाता, लोक म्हणते की काय छोटी गोष्ट आहे, आम्ही उद्या जाऊन रक्तदान करून येतो. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, इथे बसलेली 10 माणसं पुढच्या 6 महिन्यामध्ये रक्तदान करणार नाहीत. कारण लोकांना असं वाटतं की आम्ही देणार नाही. खूप मोठे अनुभव आहेत मागच्या 7 वर्षातले. एक IT बाजूच्या BKC मध्ये एक मुलगा कामाला होता, A निगेटिव्ह ब्लड ग्रुप होता आणि नानावटी हॉस्पिटलला विलेपार्लेमध्ये एक महिला बाळंतपणासाठी ऍडमिट झाली होती. आम्ही खूप रक्तदाता शोधला, A निगेटिव्हचा खूप रेअर ब्लड ग्रुप असतो. आम्ही प्रयत्न केला आणि शेवटी आम्हाला तो मुलगा BKCच्या एका कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एका चांगल्या पदावर आहे असं कळलं. मी त्याला फोन केला, सर असं असं आहे, एका लेडीजचं प्रेग्नन्सीची केस आहे, आम्हाला A निगेटिव्ह पाहिजे. तो म्हटलं मी 10 मिनिटांमध्ये तुला माझे विचार करून सांगतो. म्हटलं ठीक आहे. 10 मिनिटांनी त्या व्यक्तीचा फोन आला. ती व्यक्ती बोलली की माझी बायको म्हटली की देऊ नका, रक्ताने विकनेस येतो. हा त्याच्या बायकोने कुठे शोध लावला मला माहित नाही. मी अजून अविवाहित आहे, त्याच्यामुळे विकनेस येतो का नाही येतो मलाही माहित नाही. म्हणजे तुम्ही कोणत्या मानसिकतेत वावरताय हे आपल्याला कळायला पाहिजे. कट्टरतेच्या नावाखाली आम्ही काय पेरत चाललोय, आम्ही काय घेऊन चाललोय माहित नाही. बलबीर पाशा को एड्स होगा क्या, मी शाळेत असताना हे वाक्य खूप ठिकाणी लिहिलं होतं. मला माहित नव्हतं की हा बलबीर पाशा कोण.
म्हणजे एवढ्या देशाला चिंता लागली की बलबीर पाशा को एड्स होगा क्या. 2008-9च्या साली जेव्हा सरकारचा एड्स संदर्भातला सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला त्यावेळी मला कळालं बलबीर पाशा नावाचं एक पात्र होतं जे रंगवलं गेलं होतं. पण त्या एका माणसाने भारतामधलं HIV प्रमाण खूप खालच्या स्तराला नेऊन ठेवलं होतं. हे खूप मोठं कॅम्पेन होतं. परंतु माझा जन्म झालाय तेव्हापासून मी माझ्या गावच्या इष्टीवर सगळी ठिकाणी एक वाक्य वाचतो, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. त्याच्यावर इतकी धूळ साचली, इतक्या लोकांनी उलट्या केल्या, इतक्या लोकांनी मुतारी केले, पण ती चळवळ पुढे उभी राहिली नाही. आजही गावाखेड्यांमध्ये लोक रक्तासाठी इतके भयंकर प्रमाणात रक्तासाठी धावतात की आपण इथे शहरातली माणसं या सभागृहामध्ये बसून अंदाजही लावू शकत नाही की काय असेल. 2013 साली हे सगळं जाणवलं की आपण हे काम सुरू करून 1 वर्ष झालंय, पण याच्यातलं जे आपण जितके जितके खोल जातोय हे काहीतरी वेगळं आपल्या हाताला लागतंय. महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषद जाऊन दे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. हा सारा काही समिष्टीचा कार्यक्रम आहे. हा काही कोणत्या पक्षाची सभा विभा नाही की जोरात मित्र बोलायचं आणि मग ते सगळं करायचं, ते जाऊन दे. 2013 साली एका आजोबांचा मला फोन आला. मी हॉस्पिटलचं नाव सांगतो, KM हॉस्पिटलमध्ये त्या आजोबांची बायको ऍडमिट होती. त्यांचं वय 62 होतं. आजोबांना त्या हॉस्पिटल मधल्या एका शिकाऊ डॉक्टर जे असतात त्यांनी सांगितलं की अंकल यहाँ पे ब्लड नहीं है, आपको बाहर से लेके आना पड़ेगा. त्यांना ते ब्लड म्हणजे काय हेच आधी कळालं नाही. म्हणजे ही ब्लड म्हणजे काय बोलते, हिचं काय, बुलढाणा जिल्हा कुठे, KM हॉस्पिटल कुठे, ज्या माणसांना तुम्ही या सरकारने आजपर्यंत कोणी खायला नाही दिलं, तुम्ही त्यांना ब्लड BLOOD सांगताय. ज्यांना रक्ताचं रगत बोलणाऱ्या माणसांना तिने सांगितलं ब्लड घेऊन या. आजोबांना कळालंच नाही ब्लड काय. तिने इंग्लिशमध्ये आपल्या डॉक्टरी लिपीमध्ये सगळं लिहून दिलं आणि म्हटलं की हे जा आणि तुम्ही क्लिअर होतो आपले की आहो. रात्री 9:30 वाजता KMच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर निघालेले आजोबा पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईमध्ये आपल्या बायकोसाठी रक्त शोधत होते. आणि आम्ही शांघाय बिंगायच्या काय कसल्या फालतू गोष्टी काय कसल्या चर्चा करतोय मला माहित नाही. शेवटी थकून एका अंडा बुर्जीची एक गाडी होती, हॅलो, तिथे 4:45च्या दरम्यान आजोबा अक्षरशः दमले बसले तिथे आणि ते रडत राहिले की माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे 12 वाजता आज, मला रक्त कुठून म्हणजे काय, मला कोण देणार आहे काय माहित नाही. बाजूच्या टपरीवर एक मुलगा सिगरेट पित होता. त्या मुलाला असं जाणवलं की आजोबांच्या हातात KMचा कसला तरी कागद आहे. आजोबा का रडतात. त्यांनी त्याला विचारलं की अंकल क्या हो गया. त्यांना कळालंच नाही की क्या हो गया म्हणजे काय. तर म्हणलं की त्यांनी कागद पाहिलं, त्या कागदावर लिहिलं होतं B पॉझिटिव्ह ब्लड. ते रिक्वेशन ब्लड सॅम्पल वगैरे सगळं आजोबांकडे दिलं होतं. ते म्हटले की माझ्या बायकोला रक्त पाहिजे, कुठून आणायचं मला माहित नाही. मी रात्री 12:30 वाजल्यापासून मुंबईमध्ये फिरतोय. मुंबई जागी असते, मुंबई स्पिरिट. अरे कसलं स्पिरिट, कसलं काय. तर मुलीने त्या रक्ताचं मराठी भाषांतर, एक तिकडे सिस्टर होती मराठी, तिने प्रिझर्व ब्लडचं मराठी भाषांतर जुनं रक्त करून दिलं होतं. आज मराठी भाषा भवनमध्ये आम्ही हा सारा समिष्टीचा कार्यक्रम करतोय. वैभव दादाला विनंती आहे की अशा माणसांना पुढच्या वर्षी घेऊन जरा सांग की प्रिझर्व ब्लडला जुनं रक्त म्हणतात का काय म्हणतात. ही माणसं डॉक्टर झालीत आणि हे आता ठीक आहे विषय. त्या मुलांनी त्या आजोबांचं ते लेटर पाहिलं KM हॉस्पिटलचं. तो म्हणला त्याला कळालं की आजोबांना रक्त पाहिजे. त्यांनी मला फोन केला कि राहुल भाई बात कर रहे हो क्या. मैं बोला हाँ क्या हो गया. सकाळचे 5:45 वाजले होते. मैं बोला बोला काय झालं. बोलते कि इधर एक अंकल बैठे, उनको ऐसा ऐसा खून चाहिए और वो ढूंढ रहे, मेरे को बोल रहे मैं रात से ढूंढ रहा हूँ लेकिन मेरे को नहीं मिल रहा है ये खून, क्या करें इसका. मैं बोला ठीक है, अंकल को आप बोले कि आप हॉस्पिटल में जाओ
मेरा नंबर अंकल को दे दो और वहां पे जाकर डॉक्टर को बोले कि मेरे को फोन लगा. आजोबांना असं वाटले हा पूर्ण फोनवर हा अनोळखी, ज्याला फोन केलाय तर अनोळखी, ज्यांनी मला फोन केलाय तोही अनोळखी. त्याला कुठून तरी सोशल मीडियावरून एक मेसेज आला होता की जर तुम्हाला रक्त पाहिजे असेल तर या नंबरवर फोन करा. माझा नंबर खाली मोबाईल नंबर होता. आजोबा हॉस्पिटलमध्ये गेले. 7 वाजले होते. 7 वाजता त्या डॉक्टरला फोन लावून आजोबांनी दिला. ती डॉक्टर मला बोलली की तुम्ही आहात कोण जे आमच्याशी बोलणार आहे. म्हटलं तुम्ही कोण आहात ते सांगा. माझं सोडून द्या, मी कोण आहे ते नंतर सांगतो, तुम्ही कोण आहात ते सांगा. नाही मी इथली डॉक्टर आहे. म्हटलं मग एखादा बुलढाण्यावरून एखादा माणूस जर मुंबईत आलाय, बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्हचा अर्थ तुम्ही काय म्हणता? सकारात्मक पाहिजे. सकारात्मक नाही. इथे कचऱ्याने ढिगाणी लोक पडलेत बी पॉझिटिव्हची. तुम्ही आजोबांना एक ब्लड सॅम्पलसाठी, एका ब्लडच्या पिशवीसाठी अख्खी रात्र त्यांना फिरवताय. नाही तुम्ही जरा व्यवस्थित बोला. तुम्ही कोणाशी बोलताय की कोणाशी बोलून दे, प्रश्न तो नाहीये, त्यांच्या रक्ताचा आहे, त्या सर्जरीचा. त्या डॉक्टरला असं वाटलं की आता हा आपल्याबद्दल काहीतरी अति बोलायला लागलाय. ती म्हटली ज्या बात को कंप्लेंट करणे तो कंप्लेंट करो. पण आम्ही बाबासाहेबांची माणसं होत रे, आम्ही बुद्धांची लेकरं आहोत. हे आम्ही असे पोलीस कंप्लेंट हे करण्याच्या मागेच नाही पडत. 8:30-9 वाजण्याची वेळ पाहिली. 5 मित्रांना फोन केले. म्हटलं काय करतोय? तो म्हणणारे आत्ताच ऑफिसला आलाय. केमच्या नंबरवर फक्त फोन करायचा आणि विचारायचा फोन करी की ते सोनाबाई खऱ्या त्यांना जे रक्त पाहिजे होतं त्याचं काय झालं. तुम्हाला विश्वास नाही बसणार. तर मित्रांचा या चळवळीशी काही संबंध नव्हता. पण त्या डॉक्टरला असं वाटलं की 2 तासामध्ये 5 लोकांचे फोन आले तर कदाचित आपली ड्युटी संपेपर्यंत इकडे 500 फोन येतील आणि 5000 फोन करायला लावले असते. 500 काय 5000 फोन करायला लावले असते आणि त्या सोनाबाई खरं त्यांना रक्त दिलं असतं. गरिबी, भूक या गोष्टीवर खूप लोक मोठं भाष्य करतात. पण गेल्या 7 वर्षामध्ये टाय कोड घातलेला एकही माणूस रक्तदान केलेला मी पाहिला नाही. अस्खलित मराठी वगैरे बोलणारे ते तर बाजूलाच राहतात, त्यांचा तर संबंधच नाही कशाची काय. पण जी मुलं वस्तीमध्ये राहतात, जी मुलं गल्लीमध्ये राहतात, जी मुलं मोहल्ल्यामध्ये राहतात, तुम्ही लक्षात घ्या या महाराष्ट्राच्या या रक्ताच्या या सगळ्या गोंधळाला हीच माणसं जपणार आहेत. एसी गाड्यांमध्ये टाय कोट घालून फिरणारी माणसं या चळवळीला कुठे पुढे घेऊन जाणार नाही. तुम्हाला असं वाटेल की हा काय रक्ताचं हे सगळं काय याचा गोंधळ चाललाय, हा काय बोलतोय नेमकं. मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे माझा तर जन्म 84चा आहे, म्हणजे इथे खूप माणसं अशी बसलीत की ज्यांचा 65-70चाही जन्म असेल. त्यावेळीपासून रक्ताची गरज आणि रक्तदान, रक्त लागतं हे सगळं चालू असेल. आपण असं मानूया महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचं खूप वर्षापूर्वीचं काम आहे असंही मानूया. 2018ला महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने एक रेकॉर्ड दिला की 76 शासकीय रक्त पेढ्या आहेत, 16 खाजगी आहेत आणि तुम्ही धर्मदाय संस्था जर ऐकल्या तर ते बुवा, बाबा, महाराज आणि त्यांच्या तर 229 आहेत. 2018 पर्यंत सरकारला माहित नव्हतं की या रक्तपेढ्यांमधलं रक्त जातं कुठे, या रक्तपेढ्यांमधलं रक्त नेमकं पोचतंय कुठे. आणि त्याच 2018ला सरकारने या बातमीच्या 15 दिवसाआधीची एक बातमी होती की 40 पॉइंट रक्त उपयोगात न आल्यामुळे ते फेकून देण्यात आलं होतं. नोबेल पुरस्कार मिळालेला जो कार्ल लँडस्टॅनर होता ना, ज्यांनी आपल्या कुत्र्यावर या रक्तदानाचा शोध लावला, आमच्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या माणसाने इथं कुत्र्याचा पण अपमान केलाय. तुम्ही काय कुठे चाललंय, कोण हे, कुठे जातं रक्त, हे बाबा, महाराज, बुवा यांचे हे चाललंय काय. 2016 साली अहमद अझर सय्यद नावाच्या एका तरुण मुलाने लाल रंग नावाचा एक चित्रपट बनवला होता. झारखंडच्या त्या सगळ्या भागामध्ये रक्ताबाबतीत जे सगळं आपण घोटाळा असं म्हणू की जे सगळं होत आहे त्या संदर्भात तो हे बोलला होता. त्यांनी या चित्रपटामध्ये हे मांडलं होतं की माणसं
पैशासाठी रक्त देऊन पैसे घेतात, रक्त देऊन पैसे घेतात. परंतु चित्रपटाला पैसे कमवण्याचं साधन मानून बसलेले आपण माणसं, आपल्याला माध्यमांचा आवाज काही कळत नाही. नुसतं कडाक बोललं की संपलं नाही होत. ही चित्रपट खूप बोलके असतात, आपल्याला पाहणं गरजेचं. महाराष्ट्रातला मानखूर, गोवंडी, चेंबूर, तिकडे कांदिवली, गोरेगाव मधल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या त्या मुलांचे हात बघा. तुम्हाला त्यांच्या हातावर छिद्र दिसते. तुम्ही म्हणाल आता हे ड्रग्ज बिक्सचं असेल. नाही. अरे ज्यांना खायला पैसे नाहीये ती माणसं ड्रग्जसाठी कुठून सुरुवात टोचतील. त्यांना घ्या, 2 चपात्या खायला घाला. ती माणसं तुम्हाला सांगतील की जेव्हा आम्ही रक्त देतो ना तेव्हा त्याचे 700 रुपये आम्हाला मिळतात. ज्या भारतामध्ये सिम कार्डला आधार कार्ड कंपल्सरी अटॅच करावं लागतं, त्या भारतामध्ये तुम्ही लक्षात घ्या, रक्तदान केलेल्या कार्डला किंमतच नाही. वैद्यकीय नियम आहे की तुम्ही आज रक्त दिल्यानंतर 3 महिन्यानंतर रक्त देऊ शकत नाही. तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. मी आज रक्त देतो, सकाळी देतो 10 वाजता, संध्याकाळी 5 वाजता मी त्या हॉस्पिटलच्या बाजूच्या हॉस्पिटलमध्ये रक्त देतो. भारतातल्या एकाही व्यवस्थेने मला पकडून दाखवू माझं चॅलेंज आहे. अरे तुम्हाला माहीतच नाही चाललंय काय. माणसं मेली रक्त देऊन देऊन, ज्यांची घरं रक्त देऊन चालत होती, रक्त देऊन 2000 घेतले जात होते आणि ज्यांची घरं चालत होती. नाशिकमधून एक बाई 2015 पासून 2018 पर्यंत फक्त रक्ताचे 2000 मिळतात म्हणून मुंबईत येऊन रक्तदान करत होती. तुम्ही कोणत्या गोष्टींच्या गप्पा चालल्या तिथे. इतकं साधं सोपं नाहीये हे. ते नगरसेवक बिगरसेवक, ते दादा भाऊ नाना यांच्याबद्दल तर आपण अजून बोललोच नाहीये. बाबा बिबांपर्यंत चाललंय. यांना माहितच नाही की आम्ही करतोय काय, हे चाललंय कुठे. म्हणजे हे रक्ताचं हे सगळं इतकं जमा होतंय. सरकार म्हणते की आता 2019 पासून आम्ही हे सगळं ठेवणार आहे, ची नोंद ठेवणार आहे, कुठे काय जातं, कुठे काय जातं, काय कुठे रक्त जमा होतं. तुम्ही नाही करू शकत. रक्त सांडणाऱ्या माणसांना रक्त जपणं तुम्हाला बुद्धाकडून शिकावं लागेल, तुम्हाला दुसरं कोणी शिकायला. महाराष्ट्रामध्ये जवळपास 40हून 50 समाजसेवक इतका भयान शब्द आहे. माझं गाव पण पारनेर तालुक्याचं नाही, इकडे रायगड सिटी, इकडे माझं गाव, त्याच्यामुळे समाजसेवक नको. सामाजिक कार्यकर्ते जवळपास माझ्या माहितीतले 50-60 सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रक्तदानाची ही चळवळ चालवतात. आणि इथे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषद बोलते की सगळं छान चाललंय, इथे काही नाही चाललं. म्हणजे मला कधी कधी विचार पडतो की आपण रक्त नेमकं माणसालाच दिलंय ना, की म्हणजे हे पोचतंय कुठे, आपण जे काम करतोय याचं चाललंय कुठे. खूप लोकांनी मध्यंतरी मला असं सांगितलं की तू याच्याबद्दल एक चळवळ कर, लढा उभा कर, हे कर ते कर. मला लढा बिढा नाही करायचं. तुमचा कोडगेपणा किती वर्ष राहील? 15 वर्ष ना, 16व्या वर्षी आमचा दिवस सुरू होईल, एवढं लक्षात ठेव. कोणत्या तरी न्यूज चॅनलमध्ये सांगितलं होतं 2022ला जग पुढे होणार आहे. 2022च्या आधी आज साऱ्या काही समिष्टीच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांसमोर अभिमानाने सांगतो, 2022 नंतर या महाराष्ट्रामध्ये एकही माणूस रक्त न मिळाल्यामुळे दगावू देणार नाही. हा आजचा साऱ्या काही समिष्टीचा खरं आजच्या दिवसाचा आपण आढावा समजू. ज्यावेळी ब्लड बँक संदर्भामध्ये हात घातला, त्यांच्या संदर्भात जेव्हा त्यांना असं कळालं की आता हे कोणतरी आपल्याला, कारण आम्ही डायरेक्ट विचारायचो किती आहेत तुमच्याकडे, किती पिशव्या आहेत, ते नाही सांगू शकत आम्ही. मग लिहून दे कागदावर. नाही आम्हाला एवढा वेळ नाही. SMS कर, व्हॉट्सअप कर माझ्या मोबाईलवर की तुमच्या इकडे इतका ब्लड साठा आहे. माणसांना 2 वेळा कळलं की अरे राहुल मनाचा कोणतरी पोरगा वाशीवरून फोन करतो. त्यांना काय माहिती एका पायावर चालणारा प्रवास आहे, पण 2 हातांनी तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्या माणसांनी 2 वेळा माझं नाव ऐकलं की राहुल राहुल. ठीक आहे,
तिसऱ्या वेळी फोन केल्यानंतर ते म्हणतात की सर इतना ही येते, हॅलोच नाही दिलं. मी बोला ना की राहुल बोलतो. ते बोलले की सर इतना है, किसको चाहिए. म्हटलं नाही, मी सिर्फ पूछा कितना है, इतना है. त्यांना माहितीच नाही की मी कोणत्या संस्थेचा कोणता कार्यकर्ता आहे. त्यांना असं वाटतं कोणतरी अधिकारी वगैरे असेल. अरे आम्ही अधिकारी 1956लाच जेव्हा दीक्षा दिली तेव्हा तुम्ही कोण मला विचारलं, तुम्ही कोण माणसं आहे. आणि ही पिळवणूक कष्टकरी लोकांची, ही पिळवणूक रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांची. श्रीमंताचे आजारच असे असतात ना की खटका उडाला की ठॉय वरच, तो जगतच नाही. गरीबाचे आजार असतात की ज्याला टीबी होतं. ज्या माणसाला तुम्ही अन्न नाही दिलं ना, ती पोरं तोंडात 12-12 तास तंबाखू ठेवून काम करतात. ती वयाच्या 23व्या वर्षी टीबी होतात. आणि आमच्यासारखी 32-33 वर्षाची तरुण पोरं त्यांच्यासाठी रक्त शोधत फिरतात. आणि आम्ही इनक्रेडिबल इंडियाच्या गोष्टी करतोय. म्हणजे आत्ता तर एक महिन्यापूर्वी इतका झटका लागला. नेमकं त्याच दिवशी आईने भाकरी आणि सुकटीची चटणी बनवली होती. एक घास खाल्ला आणि टीव्हीवर बातमी आली की साधूंना पेन्शन देणार आहे. मी म्हटलं अरे बाप, मजा आहे. पण पुढच्या 5 मिनिटात मला असं वाटलं की हा भारत, हिंदुस्थान कुठे, हा भारत साधूंना 5,000 रुपये पेन्शन देतो. रक्तदान करणाऱ्या माणसाला लाल झालेलं सफरचंद देतो. तुम्ही नका सांगू. खूप नाव आहे. गेल्या 7 वर्षामध्ये ज्या लोकांसाठी रक्तदान केले ना, त्या लोकांची जर नावं जर मी इथे घेतली ना, तर तुम्ही म्हणताल की अरे हा काय बोलतोय. खूप नाव आहे. ते माझं वैयक्तिक माझ्याकडे. खरं तर साऱ्या काही समिष्टीला हा विषय मांडण्यामागचं कारण असं की वैभव दादा 2012 पासून हे काम बघतोय. डॉक्टर रेवत आहेत, ते जे मध्ये या संदर्भात काम करतात. वैभव दादाला हे जाणवलं होतं की ही मोहीम वगैरे नाहीये, ही चळवळ आहे, ही पुढे चालली पाहिजे. हा लढा नाहीये, हा लक्षात घ्या. हा कोणाच्या विरोधातला लढा नाहीये. हा आम्ही माणसांसाठी उभी केलेली चळवळ आहे, जी बुद्धाने आम्हाला दिली. हा लढा वगैरे नाहीये. आम्हाला कोणाची कंप्लेंट करायची नाही, कोणावर गुन्हा दाखल करायचा नाही करायचं. पण जोपर्यंत तुम्ही रक्ताचा रंग एकच असतो हे जोपर्यंत तुम्ही मान्य करणार नाही, तोपर्यंत मी काय माझ्यासारखे लाखो राहुल तुमच्या ब्लड बँकला आज फोन करतात, ते उद्या तुमच्या इथे मांडी घालून येऊन बसतील. हे सोपं नाहीये. आपल्याला असं वाटतं की अरे इतक्या रक्ताचं काय असतं का. आपल्या घरातल्या माणसासाठी जेव्हा डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो ना, तेव्हा माणूस गुगलवर सर्च करतो ब्लड डोनर. अरे स्वतःचा पोरगा बापाला रक्त देत नाही. तुम्ही काय सांग. 2 मुलं आहेत, बापाला एक डोनर पाहिजे होता रक्ताचा. 2 मुलं 3 तास मला फोन करत होती. मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, फोन उचलता आला नाही. रात्री 1 वाजता मी त्यांना फोन केला. ते म्हटले बाबांची उद्या सर्जरी आहे, त्यांना एकच डोनर पाहिजे. म्हटलं तुमची चुकी नाही, तुमच्या बापाची चुकी. ज्यांना पोराला माणूस घडवता आला नाही ना, की तुम्ही काहीच नाही करू शकत आयुष्यामध्ये. इतकं भयंकर आहे. मागच्या 1-2 वर्षापूर्वी 2016-17च्या दरम्यान लोकांना कशात इंटरेस्ट असेल काय माहित नाही. तब्बल 25 वेळा माझं फेसबुक अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला की हा माणूस या कामाचे पैसे घेतो का, कोणाकडून काही मागणी करतो का. खूप ठिकाणी चर्चा व्हायला लागल्या. कोणीतरी मला सांगायचं अरे असं असं तुझ्या संदर्भात आता सगळी चौकशी झाली रे. गाजर लागेल, गाजर जे सरकारने तुम्हाला दिले ते त्यातलं थोडंफार मी तुम्हाला देईल. तुम्ही माझी चौकशी ठीक आहे तुमच्या समाधानासाठी करा. तुम्हाला काय शोधायचंय माझ्या अकाउंटमध्ये शोधा. इतकं अति झालं ना की शेवटी मला फेसबुकवर लिहावं लागलो की बिनकामाचं जरी असतो ना तरी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, तुमच्यासारख्या भेकड्यांच्या हाती लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. रक्त पेढ्यांच्या संदर्भात जेव्हा काम सुरू केलं, मला खूप अनोळखी लोकांकडून फोन आले की हा पैसा करो मग देख लेंगे हम आपको, असं तसं बोललं. देखले आता काय काय बघायचं. पण 2016 नंतर हा प्रवास वेगळ्या दिशेने घेऊन गेलो.
आज महाराष्ट्रात नव्हे भारतात जेवढी मुलं रक्तदानाचं काम करतात आहेत, त्या सगळ्या मुलांना एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर घेऊन आलो. तुम्ही मला आज मी बाहेर पडल्यानंतर फोन करून सांगा की कन्याकुमारीमध्ये एका माणसाला रक्तदाता पाहिजे. पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला रक्तदात्याचं नाव आणि नंबर देतो. प्राईम टाइम मध्ये बोलायचं अरे ना काय काम. आम्ही कृतीशील माणसं. उगा जोरात एवढा लांब लचक लिहायचं, संदर्भ लिहा आणि त्याचं सादर करा बिदर करा, काही गरज नाही. ही संस्थाच नाहीये मुळात. याचा मी पण मालक नाहीये. तुम्हाला असं वाटेल हा अध्यक्ष म्हणून बोलते का? नाही. हेल्पिंग हँड फॉर अ ब्लड. उद्या कोणीही उठून याचं काम करावं. परंतु एक वेगळा वर्ग इथे असा नांदतोच म्हणूया ना, की काय वावरतो बिवरतीला काय प्रश्न नांदतोय, की त्यांना हे बघवत नाहीये की ही कोण माणसं इथून उठली आहेत आणि ही सगळे आता आपल्या सिस्टमला हे करतात. तुम्ही म्हणाल अरे रक्ताच्या जर कुठे सिस्टम आले तर आहे. ज्या दिवशी बाहेर पडेल ना, तर मल्लापेक्षा पण खूप मोठ्या माणसांची नावं बाहेर पडतील. आणि त्यावेळी तुमच्या घरातली लाईट गेलेली असेल, एवढंही लक्षात ठेवा. कारण जिथे माणसं विकली जातात ना, तिथे माणसांतलं रक्त काय रे आज बघता येईल. आणि इथे हा रक्ताचा काळा बाजार चालू आहे. खूप लोकांना असं वाटतं की म्हणजे हा आता वेगळं काहीतरी दिशेने हे सगळं घेऊन जाणार आहे, किंवा याचं एक वेगळं आंदोलन उभं राहील आणि मग दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये काहीतरी घोषणा होतील, गादी बिदीवर बसून. असं नाही होणार. माणूस जोडायचा होता, माणूस जोडत आलं. भारतातलं एकही राज्य सोडलं नाही, एकही गाव सोडलं नाही. यूपी असू, MP असू, अक्षरशः ते त्या लोकांचं काय, गुजरात असू, बिहार असू, काय हरियाणा वगैरे, ते सगळं असू. चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या गुजरात मधला माणूस तुमच्या कामी नाही ना. हा महाराष्ट्रातला ज्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वंचित समाजाला, इथल्या कष्टकरी समाजाला जगण्याचं बळ दिलं ना, ते महाराष्ट्रातली ही बुद्धांची लेकरच तुमच्यासाठी उभं राहणार, हे लक्षात घ्या. जास्त बोलणार नाही, फक्त एवढं सांगेल की माणूस खूप महत्वाचा असतो. जाती संपत नाही संपत. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही माणसांची जर चळवळ आहे, तरी ही एका लेवलला येऊन कुठेतरी थांबेल. पण एका साईडला सारा काही समिष्टीचा कार्यक्रम जर हा इथे चालू आहे, तर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी अजूनही एक कार्यक्रम चालू आहे ना, चालू असेल, किंवा पुढच्या रविवारी वगैरे प्लॅन वगैरे होईल. वैभव दादाला कदाचित आलाही असेल ते, की असं कोणतरी बाबा करते आता तुमच्यासारखं. बघ, अरे तुम्ही कितीही करा, नाही होणार. अरे शिकलाच नाही ना, तुम्हाला माहितच नाही काय म्हणजे हे कुठे केलं काय जातं. इव्हेंट आहे का? हा इव्हेंट आहे. खाड जाहिराती द्यायच्या नाही, सरकार आणायचं नाही होत रे. असं रजिस्टर नाही होत. आम्ही मला किती लोकांनी असं म्हटलं की तू नुसतं रजिस्टर वगैरे करून घे ना. अरे मला अनुदानच नको आहे, रजिस्टर करण्याचा प्रश्नच नाही. ही माझी गोष्टच नाहीये, ही लोकांचं आहे. मी ज्या लोकांनी माझ्याकडे माणूस बघून, माझ्याकडे माणूस पाहून, ज्या 70 लोकांनी मला रक्तदान केलं होतं, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या 70 लोकांचे 7,70,00,000 केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं 15 मिनिट ठीक आहे. एवढं दादा नाही तर जोरात हसलं तेव्हाच मला कळलं की आपलं झालंय. आता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. शेवटी जाता आता 2 मिनिटाचं फक्त आपण सारे इतके म्हणजे आज इतका आनंद आहे, इतके सगळे नामदेव ढसा घेऊन घरी जाणार आहे. काय बाकी कशाला काय बघा, ते इतके नामदेव ढसा की ज्यांनी गोलपीठाच्या शेवटच्या कवितेतच लिहिले की जीवाचं नाव ठेवा. आणि विषय संपला. तुम्ही कोण आहात रे आम्हाला सांगितलं काय उठून सांगत घेतलं. ठीक आहे, रजा घेतो. फक्त इतकं सांगेल की ज्या कधी तुम्हाला रात्री, अर्धरात्री, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता कुठेही महाराष्ट्रात, भारतात
रक्ताची जेव्हा गरज लागेल राहुल सिद्धार्थ साळवे या नावाने फेसबुकवर माझं अकाउंट आहे. माझ्या अकाउंटवर माझा मोबाईल नंबर आहे. मित्रांनो, तुमचा माणूस रक्त न मिळाल्यामुळे दगावू देणार नाही एवढी आपल्या सर्वांसमोर आज सारा काही समिष्टीच्या निमित्ताने मांडतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद.